भर उन्हाळ्यात वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीनं अचानक संप पुकारण्यात आला होता. त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनात बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं 2 जुलै रोजी संप पुकारण्यात आलेला आहे. विनाकारण ई चलन वाहतूक विभागाकडून अनेक वेळा ऑनलाईन पद्धतीनं घेतला जातो. त्यामुळे याचा संताप म्हणून बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं येत्या 2 जुलै रोजी संपाचं हत्यार उगारण्याचा सरकारच्या विरोधात उपसला आहे. आज ठाण्यात बस ओनर्स सेवा संघटनेच्या वतीनं बैठक पार पडली. यामध्ये संपाचा निर्णय घेण्यात आला. ठाणे जिल्ह्यात एकूण 4,500 खाजगी बस कार्यरत असून यातील काही बस विद्यार्थ्यांच्या ने-आण करण्यासाठी तर काही चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात, तर काही बस या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरल्या जातात. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यातच आषाढी वारी देखील सुरू आहे. शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. अशातच सरकारनं ई चलन आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात बस मालक सेवा संघ आक्रमक झाला असून येत्या 2 जुलैला बस मालक सेवा संघाचा संप असणार आहे. ई चलन, सक्ती वसुली, पार्किंग, प्रवेशबंदी, खासगी प्रवासी वाहतूक, बस थांबे, प्रलंबित ई चलन रद्द, महामार्गावरील ओव्हरस्पीड चलन या काही प्रमुख जाचक सरकारी धोरणांच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत मागण्या शासन दरबारी मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संप असणार आहे, असं बस मालक सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.